नमस्कार. आपल्या सगळ्यांचं आजच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आज आपल्या बरोबर एक अनुभवी व उत्तम इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलर आहे, ज्यांचा इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये 26 वर्षाचा अनुभव आहे. आज आपण त्यांच्याशी MHT CET, कॅप राऊंड, कॉलेज निवड, ब्रांच निवड व करिअर या विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. खूप खूप स्वागत आपलं सर नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये. तर आपला जो आजचा विषय आहे तो पूर्णपणे इंजिनिअरिंगला धरून असल्यामुळे माझा पहिला प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग का निवडावं? जनरली जेव्हा मुलगा 12वी पास होतो, तेव्हा त्याच्या पुढे 2 पर्याय मुख्यतः असतात, की मेडिकलला जायचं का इंजिनिअरिंगला जायचं. जर समजा तुम्हाला मेडिकलला जायचं असेल, तर आपण मेडिकल बरोबर कंपेअर केलं, तर मुख्यतः काय फरक आहे? ते मेडिकलला MBBS करण्यासाठी आणि नंतर MD किंवा MS करण्यासाठी कमीत कमी 12वी नंतर 8 ते 10 वर्षाचा कालावधी लागतो. इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही 4 वर्षामध्ये डिग्री प्राप्त करू शकता, BE किंवा BTech. आणि जर समजा तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन जरी करायचं असेल, तर नंतर 2 वर्ष लागतात. इन शॉर्ट आपण 6 वर्षामध्ये एक उत्तम करिअर करू शकतो आणि म्हणून बऱ्याच लोकांचा कल आजकाल इंजिनिअरिंगकडे जाण्याकडे आपल्याला दिसतो. तर MHT CET मध्ये रिझल्ट जो असतो तो पर्सेंटाईल मध्ये लागतो. तर नेमकं पर्सेंटाईल म्हणजे काय, याचं एक सविस्तर माहिती देऊ शकता? आपण पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल याला कम्पेअर करू. जेव्हा आपण पर्सेंटेज काढतो, ते प्रत्येक मुलाचं इंडिव्हिज्युअल मार्क असतात. हो. पण जेव्हा पर्सेंटाईल येतं, ते एक रिलेटिव्ह मार्क असतं विथ रिस्पेक्ट टू टॉपर. म्हणजे असं धरून चाला, जर समजा पहिला जो मुलगा आलाय त्याला 90% मार्क असतील आणि दुसरा मुलगा आला त्याला साधारणतः 80% मार्क असतील, तर आपल्याला पर्सेंटाईल म्हणजे जो दुसरा मुलगा आलाय त्याच्या मार्काची कंपॅरिझन करायची आहे पहिल्या मुलाबरोबर, आणि जो मुलगा पहिला आला असतो त्याचं पर्सेंटाईल हे 100% पकडलं जातं. म्हणजे इन शॉर्ट पर्सेंटेज करताना आपलं बेस हा 100 असतो आणि पर्सेंटाईल काढताना आपला बेस जो असतो तो टॉपर स्टुडंटचे मार्क असतात. हा पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज मधला फरक आहे. ओके. तर इंजिनिअरिंग ऍडमिशन साठी रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. तर याच्यामध्ये जे कॅप राऊंड असतं ते नेमकं काय आणि त्याची प्रक्रिया काय असते? कॅप राऊंड म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसिजर. ही पूर्ण महाराष्ट्रभर एकत्र राबवली जाते. पहिली त्याच्यातली स्टेप आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन करायचंय. तुमच्याकडे तुमचा जो रिझल्ट लागलाय सीईटीचा रिझल्ट आणि तुमचे जे कास्ट असेल किंवा तुमचं काय जे ओपन कॅन्डिडेट असतील त्याप्रमाणे तुमचं संपूर्ण माहिती घेऊन पहिल्यांदा तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करायचे. ते करताना तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं हे खूप गरजेचं असतं. आणि जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल, तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर नंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते, ज्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर त्याची तुम्ही एक तक्रार नोंदवू शकतात. आणि नंतर मग फायनल मेरिट लिस्ट लागते आणि ती मेरिट लिस्ट सगळ्यात महत्वाची असते. आणि या मेरिट लिस्टच्या आधारे तुम्ही वेगळ्या वेगळ्या कॉलेजला वेगवेगळ्या ब्रँचसाठी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता पूर्ण महाराष्ट्रभर. ही एक कॅपची प्रोसिजर आहे. आणि जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल त्याच्यानंतर मग वेगवेगळे राऊंड तयार होतात. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, नंतर स्पॉट राऊंड, असे विविध राऊंड याच्यामध्ये असतात. तर या प्रक्रियेसाठी नेमकं पालकांचा व विद्यार्थ्यांचा कुठे गोंधळ होऊ शकतो? पालक आणि विद्यार्थी हे काय करतात, एक काहीतरी विचित्र भावना लक्षात घेऊन किंवा कुठली तरी विचित्र भावना डोक्यात ठेवून फॉर्म भरत जातात. बरोबर. बहुतेक मुलांना याची पूर्णतः कल्पना नसते की आपण ऑप्शन फॉर्म भरताना नंबर ऑफ ऑप्शन्स भरू शकतो. त्यामुळे होतं काय, काही लोकांना असं वाटतं की मला कॉम्प्युटर घ्यायचंय, मग मी फक्त कॉम्प्युटरच भरतो. आणि मला फक्त हेच कॉलेज पाहिजे, मग मी XYZ कॉलेज पाहिजे, मी फक्त तेवढंच टाकतो. हे करताना मुलांचा गोंधळ होऊ शकतो. कारण का जर समजा तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन नाही मिळाली तर तुमचा टर्न जाऊ शकतो. असे बरेच विद्यार्थी मी माझ्या करिअरमध्ये पाहिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ऍडमिशन प्रोसेस जेव्हा सुरू होते, जेव्हा कॅप राऊंड सुरू होतो, तेव्हा पहिल्यांदा तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला कुठली ब्रँच घ्यायची आहे, कुठलं कॉलेज घ्यायचंय. काही लोकांना मार्क चांगले असतात, त्यांना हा प्रॉब्लेम येत नाही. पण
ज्या लोकांना मार्क कमी असतात, म्हणजे असं धरून चालू आपण की मार्क 90% पेक्षा कमी असतील, पर्टिक्युलरली त्या लोकांना जास्त प्रॉब्लेम येतो. कारण का कन्फ्युजन असतं, की मी ही ब्रँच घेतली तर मला ते कॉलेज मिळेल का? किंवा या कॉलेजमध्ये मला कुठली ब्रँच मिळाली चालेल? असं मुलांचे वेगवेगळे विचार मी पाहिलेले आहेत. म्हणून काय केलं पाहिजे आपण, की जेव्हा ऑप्शन फॉर्म येतात, तेव्हा प्रत्येक ऑप्शन फॉर्म भरताना कुठलं कॉलेज आणि कुठली ब्रँच ही तुम्ही प्रायोरिटी प्रमाणे केली पाहिजे. जर समजा मला एक्स कॉलेजला कॉम्प्युटर पाहिजे आणि वाय कॉलेजला मला कॉम्प्युटर पाहिजे किंवा झेड कॉलेजला कॉम्प्युटर पाहिजे, हे तुम्ही व्यवस्थित टाका. आणि तुम्हाला हे प्रायोरिटाईज करणं खूप गरजेचं आहे, की तुम्हाला जर समजा मार्क कमी असतील, तर तुम्हाला कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा आहे का ब्रँचला प्रेफरन्स द्यायचा आहे. होऊ शकतं असं, की तुम्हाला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल आणि जर समजा कॉम्प्रोमाइज केलं, तर ज्या लोकांना थोडेसे 90% पेक्षा कमी मार्क आहेत, 90% पेक्षा कमी मार्क आहेत, त्यांना एका चांगल्या कॉलेजला चांगल्यापैकी ब्रँच मिळू शकते. नक्कीच, नक्कीच. ऑप्शन फॉर्म मध्ये सर 2 ऑप्शन असतात, एक बेटरमेंट आणि फ्रीज. ते अलॉट झाल्यानंतर बेटरमेंट आणि फ्रीज काय आहे आणि त्याच्यामध्ये काय निवडावं असं? आता याच्यामध्ये असं आहे, की बेटरमेंट मध्ये काय आणि फ्रीज म्हणजे काय? याच्यातलं व्यवस्थित डिफरन्शिएट आपण करूया. जर समजा एखाद्या स्टुडंटने कॉम्प्युटर ब्रँच घेतली आणि त्याला एक्स कॉलेजमध्ये मिळाली आहे आणि ते कॉलेज त्याला पाहिजे, बरोबर. म्हणजे त्याला आवडलेली कॉलेज आणि आवडलेली ब्रँच मिळालेली आहे. मग त्या केसमध्ये तो डेफिनेटली ती ब्रँच फ्रीज करू शकतो आणि त्या केसमध्ये त्याची ती ऍडमिशन तिथं कन्फर्म होऊ शकते. बरोबर. बेटरमेंट म्हणजे काय? जर समजा त्याला जी ब्रँच पाहिजे होती किंवा जे कॉलेज पाहिजे होतं, ते 6व्या ऑप्शनला मिळालं असं धरून चालू फॉर एक्झाम्पल. राईट. पण 6व्या ज्याला जे मिळाले, पण त्याला असं वाटतं की पुढच्या राऊंडला आपल्याला जो 5वा ऑप्शन आपला होता किंवा जो दुसरा ऑप्शन होता किंवा पहिला ऑप्शन होता, तिथं आपल्याला मिळू शकते. दॅट इज कॉल्ड ॲज बेटरमेंट. मग त्या केसमध्ये तुम्ही बेटरमेंटचं ऑप्शन देऊन पुढच्या राऊंडला अपिअर व्हायचं असतं. तर आताच आपण पर्सेंटाईल बद्दल एक उत्तम माहिती दिली. तर असा एक प्रश्न येतो की पर्सेंटाईल कमी असेल एखाद्या विद्यार्थ्याला, तर त्यांनी काय केलं पाहिजे? पर्सेंटाईल कमी जरी असेल तरी घाबरायचं कारण नाही. कारण का आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त सीट्स आहेत आणि दरवर्षी असं लक्षात आलंय की काही हजार सीट वेकंट राहतात. हं. पर्सेंटाईल कमी असेल तर ऍडमिशन ही मिळणार, 100% मिळणार. तुम्ही जर मागच्या वर्षीचे कट ऑफ बघितले तर तुमचं असं लक्षात येईल की कुठल्या तरी पर्टिक्युलर ब्रँचला, पर्टिक्युलर कॉलेजमध्ये अगदी अक्षरशः 1 मार्काला सुद्धा ऍडमिशन मिळालेली आहे. हं. फक्त हा हट्ट सोडला पाहिजे की मला हेच कॉलेज पाहिजे किंवा मला हीच ब्रँच पाहिजे. जर समजा तुम्ही तुमच्या ब्रँचसाठी किंवा कॉलेजसाठी कॉम्प्रोमाइज केलं, तर ऍडमिशन ही 100% मिळेल. म्हणजे जरी कमी पर्सेंटेज असतील तरी सुद्धा तुम्ही घाबरायचं कारण नाही. फक्त ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरा आणि शेवटच्या राऊंड पर्यंत अपिअर व्हा. डोंट गेट पॅनिक. जनरली होतं काय, मुलांपेक्षा पॅरेंट्स हे लवकर पॅनिक होतात आणि मग ते कुठेतरी ऍडमिशन घेऊन मोकळे होतात आणि नंतर मग त्यांना पश्चाताप होतो. तसं करण्याच्या ऐवजी शेवटच्या राऊंड पर्यंत वाट बघा. अच्छा. ऍडमिशन ही मिळणारच आहे. बरोबर. फक्त तुम्ही कॉलेज आणि तुमचं जे ब्रँच आहे याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं कॉम्प्रोमाइज मात्र डेफिनेटली करावं लागेल. म्हणजे पर्सेंटाईल नुसार ब्रँच ठरवावी. पर्सेंटाईल नुसार ब्रँच ठरवायचं म्हणजे काय, जे मेरिट आहे. जसं आपण पाहिलंय की गेल्या काही वर्षामध्ये कॉम्प्युटर ब्रँच जी आहे ती सगळ्यात जास्त पर्सेंटाईलला क्लोज होते. कॉम्प्युटर नंतर IT होते क्लोज. असं आहे. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की पर्सेंटाईल नुसार ब्रँच ठरते. मी असे पण मुलं पाहिलेले आहेत की ज्यांना पर्सेंटाईल जास्त आहेत, ते अशा ब्रँचला गेलेले आहेत की ज्याचा कट ऑफ हा 70% पर्यंत खाली येतो. अच्छा. म्हणजे ही प्रत्येकाची आवड, म्हणजे पर्सेंटाईल पेक्षाही आपण प्रत्येकाची जी आवड आहे, जे आपलं पॅशन आहे, याच्यावर जर आपण व्यवस्थित लक्ष केंद्रित केलं तर त्याप्रमाणे आपण आपली ऍडमिशन डेफिनेटली व्यवस्थित शुअर करू शकतो किंवा फ्रीज करू शकतो. आजकाल असं बघण्यात येतंय की सगळीकडे सगळ्यांचा कल JEE कडे वाढलाय. तर पहिली गोष्ट MHT CET मध्ये आणि JEE मध्ये काय फरक आहे? MHT CET ही परीक्षा आपलं महाराष्ट्र राज्य कंडक्ट करते आणि JEE ही ऑल इंडिया लेवलची परीक्षा आहे. आणि दोघांच्या जर अभ्यासक्रमात जर आपण फरक बघितला तर JEEचा जो अभ्यासक्रम आहे हा पूर्ण NCERT सिलेबस वरती बेस्ड आहे आणि त्याची जी लेवल आहे ही बरोबर. खूप जास्त हाय. लोक आणि आता इथं प्रॉब्लेम येतो, 10वी नंतर जे तुम्हाला मार्क मिळतात
त्याच्यानंतर प्रत्येक मुलाला असं वाटतं की आपण जेईला जायला पाहिजे. खरंच त्यांना जेई बद्दल माहिती असतं का, हा वेगळा डिबेटचा विषय. बरोबर आहे. आणि त्या केसमध्ये मग मुलं, माझा मित्र चालला या XYZ जेईच्या क्लासला म्हणून मी Exactly. चाललो, आणि नंतर मग त्यांचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. त्यामुळे हा 12वी नंतर पेक्षाही हा 10वी नंतर विचारात घेण्याचा प्रश्न आहे की आपल्याला जेई वर कॉन्सन्ट्रेशन करायचंय का MST CET वर. जेई अपिअर करून त्याचा रँक मिळणं ही खरोखर अवघड गोष्ट आहे. त्याला खूप मेहनत पाहिजे आणि तुमचं बेसिक अकॅडमिक्स हे खूप चांगलं पाहिजे. आणि जेईला एक्झाम क्रॅक करण्यासाठी यू शुड स्टार्ट प्रिपरेशन राईट फ्रॉम 7th स्टँडर्ड इव्हन अर्लियर दॅन 7th स्टँडर्ड. येस येस. ओके, डायरेक्ट तुम्ही जर समजा 11वीला गेले, आता मला जेई करायचंय, तर सहसा ते होत नाही. हा मेन फरक जेई आणि सीईटी मध्ये आहे. आणि असं होतं कधी कधी, मी असे पण मुलं पाहिलेत की ज्यांना जेईला खूप चांगले मार्क आहेत पण ते सीईटीला परफॉर्म नाही केलं, आणि व्हायसे वर्सा. दोन्ही गोष्टी होतात. हे प्रत्येकाचं लक सुद्धा या ठिकाणी कामाला येतं, कारण का MST CETला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे असे पण मुलं आहेत की जे एक रॅन्डमली क्वेश्चन मार्क करून येतात, नशिबाने त्यांना मार्क मिळतात किंवा मार्क मिळत नाही, दोन्ही गोष्टी होतात. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करून, आणि हा 10वी नंतर घ्यायचा डिसिजन आहे की आपण जेई करायचंय का आपण MST CET करायचंय. सर, एक असा प्रश्न होता की जेई चे दोन हे असतात, एक मेन आणि ऍडव्हान्स. त्याच्यामध्ये जेई मेनच्या निकालानंतर एखाद्या विद्यार्थ्याने जर महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्येच ऍडमिशन घ्यायची असेल तर ती कशी घेऊ शकतो तो? जेई मेन्सच्या साठी एक विशिष्ट कोटा आहे आपल्या कॅप राऊंड मध्ये, आणि त्याप्रमाणे तुम्ही जेई मेन्सच्या मार्काने, जर समजा जेई मेन्सला चांगले मार्क असतील आणि सीईटीला कमी असतील, तर तुम्ही जेई मेन्सच्या आधारे ऍडमिशन घेऊ शकता. तर इंजिनिअरिंग मध्ये बघितलं तर खूप साऱ्या ब्रँचेस आहेत, तर योग्य ब्रांचची निवड कशी करावी? योग्य ब्रँचची निवड करताना सर्वात पहिल्यांदा तुमची आवड ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला काय आवडतं. आजकाल काय करतात मुलं की एक ट्रेंडिंग ब्रँच जी आहे त्याच्याकडे जास्त हे देतात, भले तुम्हाला आवड असो किंवा नसो. ते करणं टाळावं. तुमची आवड जास्त महत्वाची आहे की कुठली ब्रँच तुम्हाला आवडते, कुठले टॉपिक आवडते. तर मी एवढं सांगेल की तुम्ही पहिल्यांदा प्रत्येक ब्रँच मध्ये कुठले कुठले विषय शिकवले जातात त्याचं, आणि काही झालं तरी कुठली ब्रँच घ्या तुम्ही, त्याचं काहीतरी आपण शाळेपासून शिकत आलेला असतो. त्यामुळे त्याची आवड नकळतपणे आपल्याला तयार झालेली असते. फॉर एक्झाम्पल, जर समजा आपण मेकॅनिकल ब्रँच बघितली, तर मेकॅनिकल ब्रँच मध्ये जे काय आपण शिकतो, जर समजा आपण मेकॅनिक्सचा विचार केला किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा विचार केला, तर हे आपण फिजिक्स मध्ये पहिल्यापासून शिकत आलेलो असतो. बरोबर. तर ते आपल्याला आवडतं का? किंवा इलेक्ट्रॉनिक्सचा विचार केला, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचा, तर याचा मेन जो पार्ट आहे तो पण आपण फिजिक्स मध्ये पहिल्यापासून शिकत आलेला असतो. केमिकल इंजिनिअरिंगचा असेल तर केमिस्ट्री आपण पहिल्यापासून शिकत असतो. त्यामुळे तुम्हाला हे माहिती पाहिजे ब्रँच निवडताना की याच्यात आपल्याला शिकायचं काय, आणि हे टॉपिक्स किंवा सब्जेक्ट्स आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो. आणि म्हणून ब्रँच निवडताना तुम्ही पहिल्यांदा आवड तुमची आहे की नाही हे तुम्ही निश्चित करा. कारण का, जर समजा तुम्ही आवड नसलेली ब्रँच घेतली तर तुम्ही एक डेफिनेटली चांगला इंजिनियर बनू शकत नाही. जर समजा तुम्हाला चांगला इंजिनियर बनायचं असेल तर तुमची आवड, तुमची पॅशन हे सगळ्यात जास्त महत्वाची आहे. बरोबर. ब्रांच निवडताना सर्वात मोठी चूक कुठली होऊ शकते? आता ब्रँच निवडताना चूक, जसं मी मगाशी सांगितलं की लोक पॅशन, आवड हे न पाहता एक ट्रेंडिंग ब्रँच कडे जातात, भले तुम्हाला त्याच्याकडे आवड असो नसो. आणि मग एक मीडिया हाईप जो असतो तो सुद्धा या ठिकाणी खूप महत्वाचा ठरतो. आणि मुलं या गोष्टीचा विचार करत नाहीत की ते आपल्याला जमतं की नाही जमत, आणि एक मीडिया हाईप प्रमाणे ती ब्रँच आपण सिलेक्ट करतो. आणि बऱ्याच मुलांचं हे पण पाहतं की कोणतरी नातेवाईकाला माझ्याकडे असा कोणतरी आहे ज्याला 4 लाखाचं पेमेंट सुरुवातीला मिळालं, त्याला 15 लाखाचं पेमेंट मिळालं, आणि म्हणून ती ब्रँच घ्यायची. बरोबर. म्हणजे जर समजा तुम्ही फक्त पैशावर आधारित जर समजा ब्रँच निवडली तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम येणार आहे. आणि म्हणून हे न करता जी ब्रँच तुम्हाला आवडेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली रिसर्च करायला आवडेल किंवा चांगलं स्टडी करायला आवडेल, तीच ब्रँच तुम्ही निवडली पाहिजे. मग ट्रेंडिंग ब्रांचेस ज्या आहेत, जसं की नवीन नवीन ब्रांचेस आता येत आहेत इंजिनिअरिंग मध्ये, त्या निवडाव्यात का का एकदम जरूर निवडावा. जर समजा तुम्हाला त्याच्यामध्ये आवड असेल, आता नवीन ब्रँच बघूया, कोणत्या कोणत्या नवीन ब्रँच आहेत.
AIDS, हम्म. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स बरोबर. किंवा AIML, मशीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग Correct. या नवीन ट्रेंडिंग ब्रँचेस आहेत किंवा इव्हन रोबोटिक्स. रोबोटिक्स. जर समजा तुम्हाला त्याच्यात आवड असेल तर डेफिनेटली तुम्ही या ब्रँच निवडा. या ब्रँच जर तुम्ही निवडल्या तर तुमचं करिअर हे निश्चितपणे चांगलं होईल. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जेव्हा आपण इंजिनियर होतो तेव्हा आपलं नॉलेज हे फक्त बीई पुरतं रिस्ट्रिक्ट न ठेवता पुढे भरपूर स्कोप आहे. हम्म. म्हणजे पुढे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करताना अजून काही वेगळं चूज करू शकता. किंवा जर समजा तुम्हाला असं वाटलं 4 वर्षामध्ये की नाही मला टेक्निकल फारसं जमत नाहीये तर तुम्ही MBA होऊ शकता पुढे. राईट. किंवा भरपूर सर्टिफिकेशन कोर्सेस पण आज अवेलेबल आहेत. हो. ते सगळं जर तुम्ही केलं तर तुमचं करिअर एक खूप चांगल्या प्रकारे पुढे डेव्हलप होऊ शकतं. आता एक प्लेसमेंटशी रिलेटेड क्वेश्चन आहे. तर ब्रँच निवडताना समजा एखाद्या ब्रँच मध्ये प्लेसमेंट चांगले होत आहेत आणि दुसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्यासमोर असं आहे की त्याला दुसरी ब्रँच आवडते, त्याची फेवरेट ब्रँच आहे, तर त्याच्यामध्ये मी मगाशी जे सांगितलं तेच परत सांगेल की हम्म. ज्यांची तुम्हाला आवड आहे ते तुम्ही करा. जर ज्या क्षेत्रामध्ये आपली आवड असतो त्याच्यामध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटीसाठी वाट पाहावी लागत नाही. आपण स्वतः ती ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करत असतो. राईट. करेक्ट. कारण असं आहे की आज प्लेसमेंट एक्स ब्रँचला खूप जास्त आहे. ही जरुरी नाही ना की 4 वर्षानंतर तेच राहणार आहे. करेक्ट आहे. कारण का 4 वर्षानंतर त्याची ब्रँच ती जी प्लेसमेंट आहे ती कमी झालेली असू शकते. राईट. म्हणून ट्रेंडिंग ब्रँच किंवा आज ज्या ब्रँचला प्लेसमेंट जास्त आहे ती ब्रँच घ्यायची हे सरासर माझ्या दृष्टीने तरी चुकीचं आहे. तुम्ही तीच ब्रँच घेतली पाहिजे ज्याच्यात तुम्हाला आवड आहे आणि जे तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. योग्य कॉलेज निवडताना नेमकं काय बघितलं पाहिजे? कॉलेज निवडताना सर्वात पहिल्यांदा फॅकल्टी. तिथं फॅकल्टी कशा आहेत, तिथं शिक्षण कसं दिलं जातं, तिथल्या प्लेसमेंटचं रेकॉर्ड कसं आहे आणि सर्वात महत्वाचं ते कॉलेज नॅक किंवा MBA अक्रिडेटेड आहे की नाही हे जरूर तपासलं पाहिजे त्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यापूर्वी. आणि बाकीचं तर आहेच, लोकेशन तिथं आपण राहू शकतो का, जर समजा आपल्याला बाहेर गावी जायचंय त्या ठिकाणी राहू शकतो का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मी असे स्टुडंट बघितलेत की जे असा हट्ट करतात की मला एक पर्टिक्युलर कॉलेजला जायचंय. मग त्या कॉलेजला जातात, मग तिथलं वातावरण त्यांना आवडत नाही, होम सिक होतात आणि मग तिथून परत येतात. आणि नंतर परत आल्यानंतर चांगले मार्क असून सुद्धा त्यांना एक तर त्या वर्षीचा त्यांचा चान्स जातो कॅप राऊंड मधला किंवा शेवटच्या स्पॉट राऊंडला जाऊन त्यांना काहीतरी कॉम्प्रोमाइज करून कॉलेज निवडावं लागतं. त्यामुळे ज्या कॉलेजला आपण ऑप्शन फॉर्म भरतोय जिथं आपल्याला ऍडमिशन घेऊ शकतो अशा ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा कॉलेजला जाऊन बघितलं पाहिजे की ते कॉलेज आपल्याला सूट होणार आहे की नाही होणार. एक्झॅक्टली. आजकाल सगळे कॉलेजेस ऑटोनॉमस होत चाललेले. तर पहिले तर ह्याच्यातला फरक काय, ऑटोनॉमस कॉलेज आणि युनिव्हर्सिटी अफिलेटेड कॉलेज? ऑटोनॉमस कॉलेजेस हे 2 प्रकारचे येतात. एक तर ते डीम युनिव्हर्सिटीमध्ये येतात किंवा अफिलिएटेड टू युनिव्हर्सिटी. म्हणजे उदाहरणार्थ नाशिकमध्ये असे काही कॉलेज आहेत किंवा पुण्यात आहेत, दे आर अफिलिएटेड टू SPPU, पुणे विद्यापीठ. तर ऑटोनॉमस आणि दुसरे कॉलेज जे आहेत त्याच्यामध्ये फक्त एक्झाम मध्ये फरक येतो. जे ऑटोनॉमस कॉलेज आहे त्यांची जी एक्झाम होती इंजिनिअरिंगची ती स्वतंत्रपणे राबवली जाते. त्यांचे डेट्स वेगळे असतात, त्यांचं सिलेबस पण थोडाफार फरक असतो. पण जे एक्सक्लुझिव्हली विद्यापीठाचे कॉलेज आहेत त्यांच्यामध्ये संपूर्ण विद्यापीठांची परीक्षा एकाच वेळेस होते, पेपर पण एक येतो आणि त्यांचा सिलेबसही सारखा असतो. हा मुख्यतः फरक आहे. दर्जाचा विचार हा कॉलेजच्या युनिव्हर्सिटी बरोबर न करता तुम्ही प्रत्येक कॉलेज टू कॉलेज ते बघू शकता की प्रत्येक कॉलेजला कुठली ग्रेड आहे किंवा त्यांची, जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांची प्लेसमेंटची रेकॉर्ड काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. आताच आपण नॅक आणि MBA अक्रिडेशन बद्दल बोललात, तर याच्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला हे असणं किती महत्वाचं आहे? आता नॅक ही एक संस्था आहे की ज्याच्यामध्ये कॉलेजच्या गुणवत्तेनुसार त्यांना ग्रेड दिली जाते. ए ग्रेडचं कॉलेज आहे का A+ आहे का A++ ग्रेडचं कॉलेज आहे हे नॅक संस्था ठरवते. आणि NBA दॅट इज नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडेशन हे पर्टिक्युलरली ब्रँचला ॲक्रिडेशन करते. बऱ्याच वेळा असं होतं की कुठल्या कॉलेज हे A+ असतं पण त्यांची जी ब्रँच आहे
ती ब्रँच ऍक्रिडेटेड नसते. तर शक्यतो अशा कॉलेजला किंवा अशी ब्रँच आपण निवडायला पाहिजे जी नॅक आणि एनबीए दोघांकडनं मान्यता प्राप्त आहे. सो एखाद्या विद्यार्थ्याने एक्झॅक्टली कशाला प्रायोरिटी दिली पाहिजे? टॉप कॉलेजला दिली पाहिजे का प्रिफर्ड ब्रँचला दिली पाहिजे? शक्यतो ब्रँचला दिली पाहिजे. कारण का जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ब्रँच ही आपण आपल्या आवडीनुसार निवडतो. त्यामुळे ब्रँच आपण प्रायोरिटी देऊन घेतली पाहिजे. कॉलेजला आपण थोडंसं कॉम्प्रोमाइज करू शकतो. जर समजा आपल्याला आणि प्रत्येक मुलानी किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि पॅरेंट्सनी सुद्धा प्लॅन ए आणि प्लॅन बी ठरवलं पाहिजे. आणि प्लॅन ए आणि प्लॅन बी ठरवताना कॉलेज आणि ब्रँच त्याची प्रॉपर सांगड घालणं गरजेचं आहे. त्यामुळे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे की मी कॉलेजला प्रेफरन्स देऊ का मी ब्रँचला प्रेफरन्स देऊ. आता प्लेसमेंट रिलेटेड जर काय असेल, एखादं कॉलेज प्लेसमेंटच्या ह्याच्यावर हे करायचं असेल तर प्लेसमेंटचा डेटा कसा तपासावा? याच्यासाठी एकच पर्याय आहे की प्लेसमेंटचा डेटा तपासायचा असेल तर तुमची जुने विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये जे शिकले आहेत तिथे कोणाने कोणाची तरी ओळख असतेच. हं. तर जे माजी विद्यार्थी त्या कॉलेजचे असतील त्यांच्याकडनं आपल्याला जी माहिती मिळते ती सगळ्यात उत्तम माहिती असते. आणि भविष्यातल्या ब्रांचेस बद्दल आपण काय सांगाल? आणि त्याच्याबरोबर पण कोर ब्रांचेस जे आहेत, जुन्या ब्रांचेस, त्याच्याबद्दल काही माहिती? कोर ब्रँच म्हणजे आपण म्हणू शकतो मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल यांना कधीच स्मरण नाहीये. आपण आता सध्या भारताचा विचार केला तर आपण ट्रान्झिशन स्टेटमध्ये आहोत. आपल्या पूर्ण देशाचा जो जीडीपी आहे तो मेनली ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर अवलंबून असतो. आणि ट्रान्झिशन स्टेट जसं म्हटलं तर आपण फ्युएल व्हेकल कडनं इलेक्ट्रिकल व्हेकल कडे जास्त चाललोय. आताच महाराष्ट्र सरकारने कालच घोषणा केली की 2035 पर्यंत महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या बसेस या इलेक्ट्रिक बसेस होणार आहेत. हं. त्यामुळे हा ट्रान्झिशन पिरियड आहे. त्यामुळे पुढच्या काही वर्षामध्ये मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या दोन्ही ब्रँचला खूप चांगला स्कोप येणार आहे. याबरोबरच गेल्या काही वर्षापासून आपल्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सिव्हिलला सुद्धा मागणी आहे. उलट चांगल्या इंजिनियर्सची जे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल म्हणजे कोर ब्रँच मधले याची कमतरता प्रकर्षाने जाणवते. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांना या ब्रँच मध्ये रस असेल त्यांनी या ब्रँच जरूर घ्यावा. आणि भविष्यातला ब्रँच म्हणून तर एआयडीएस आणि एआयएमएल या दोन ब्रँचकडे आपण एक भविष्य किंवा फ्युचर ब्रँच म्हणून आपण पाहू शकतो. इंजिनिअरिंगचा प्रवेश घेतानाच हायर स्टडीजचा विचार केला पाहिजे का, किंवा जॉबचा विचार केला पाहिजे का? आता ज्या लोकांची फायनान्शियल कंडिशन चांगली नसते त्या लोकांना जॉब करण्याशिवाय पर्यायच नसतो. पण ज्या लोकांकडे पुढे चॉईस आहे की जॉब करायचा किंवा शिक्षण घ्यायचं तर त्याचा विचार प्रवेश घेताना निश्चितच करू नये. कारण का मी असे विद्यार्थी पाहिलेत की जे फर्स्ट इयरला सांगतात की मला एमबीए व्हायचंय, दुसऱ्या वर्षाला सांगतात की मला एमटेक व्हायचंय, तिसऱ्या वर्षाला सांगतात की नाही आता परत मला एमबीए चीच इच्छा परत तयार होते, आणि चौथ्या वर्षी ते मुलं जॉब करतात, हे काहीच करत नाही. आणि जसं आपण एक इंजिनिअरिंगचं जे नॉलेज आहे ना ते कुठल्याही विद्यार्थ्याला जनरली सेकंड इयर नंतर जास्त मिळतं. फर्स्ट इयरला तर सगळेच कॉमन विषय असतात, सेकंड इयरला थोडी थोडी सुरुवात होते, आणि थर्ड इयर गेल्यानंतर एक थोडीशी मॅच्युरिटी तयार होते. आणि थर्ड इयरला गेल्यानंतर मुलांनी ठरवलं पाहिजे की मला पुढे काय करायचंय. मला एम एस करायला अब्रॉडला जायचंय का एमटेक करायचंय, एमई करायचंय किंवा जॉब करायचा आहे. हा विचार सुरुवातीला म्हणजे फर्स्ट इयरला ऍडमिशन घेताना निश्चितपणे करायला नाही पाहिजे. नक्कीच. हायर स्टडीजचा विचार जसं इंजिनिअरिंग झाल्यानंतर करायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. पण मग हायर स्टडीज करण्यासाठी भारत किंवा अब्रॉड असं काय चूज केलं पाहिजे? तो हा परत त्याचा वैयक्तिक प्रश्न येतो. जर समजा तुम्हाला एमई किंवा एमटेक व्हायचं असेल, इंजिनिअरिंग मध्येच तुम्हाला करिअर करायचं असेल किंवा तुम्हाला रिसर्च करायचा असेल तर भारतामध्ये तुम्ही करू शकता. हं. बऱ्याच लोकांना आजकाल काय फॉरेनला जायचं खूप एक फॅड निघालंय, आणि मग अमेरिका, नंतर जर्मनी किंवा युके, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी जायचा खूप इंटरेस्ट पहिल्यापासून असतो. मग जर समजा तुम्हाला तिकडे जायचं असेल तर तो तुमचा चॉईस आहे, आणि त्याचा अभ्यास मात्र तुम्हाला आधीपासून करावा लागेल. थर्ड इयरला गेल्यानंतर तुम्ही याचा अभ्यास सुरू करू शकता. जेव्हा तुमचं नक्की होईल की नाही आता मला फॉरेनला जायचंय, मग तेव्हा तुम्ही त्याप्रमाणे त्या एक्झामची तयारी करू शकता.
किंवा जर समजा भारतात राहून तुम्हाला एमई एमटेक करायचं असेल तर त्याची सुद्धा परीक्षा तुम्ही 3rd इयरला गेल्यानंतर त्याची प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. आता थोडा वेगळा प्रश्न. आजकाल असं दिसण्यात येतंय की पालक शिक्षणाच्या बाबतीत मुलांवरती खूप जास्त जोर टाकतात किंवा दबाव टाकतात. हे कितपत योग्य आहे? अजिबात योग्य नाही. मी असे विद्यार्थी पाहिलेले आहेत की ज्या ठिकाणी मुलं वडिलांच्या किंवा आईच्या प्रेशर खाली ऍडमिशन घेतात, ते मुलं 4 वर्षाचा कोर्स हा 8 ते 10 वर्षात कंप्लीट करतात किंवा कंप्लीटही करत नाहीत. आणि असंही पाहिलंय की कॉम्प्युटर इंजिनियर होणार किंवा मेकॅनिकल इंजिनियर होणार आणि नंतर याची नोकरी ही भलत्याच ठिकाणी यायची की ज्या ठिकाणी इंजिनिअरिंगची गरजच नाही, असं सुद्धा पाहता येतं. त्यामुळे दबाव टाकल्यानंतर हे डेफिनेटली चुकीची गोष्ट आहे. मुलाला त्याची ब्रँच, त्याचं कॉलेज हे स्वतः निवडू द्यावं. हे जर निवडलं तो एक चांगला इंजिनियर निश्चितपणे चांगला होऊ शकतो. आणि ऍडमिशन काळात काय टाळावं, काय काय टाळता येईल असं? ऍडमिशन काळामध्ये काय टाळावं हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कारण का जी मगाशी बोललो मीडिया हाईप होतं आणि आजकालची जे मुलं आहेत ना, हे सर्वात जास्त एक सोशल मीडियावर डिपेंड आहेत आणि मित्रांवर फार डिपेंड असलेले दिसतात. जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 11वीला मुलगा काय ठरवतो की माझा मित्र जेई करतोय म्हणून मला करायचंय, तसंच माझ्या मित्राला कॉम्प्युटर ब्रँच घ्यायची म्हणून मला कॉम्प्युटर ब्रँच घ्यायची. त्यामुळे हे मुख्यतः टाळावं की मीडिया हाईप जी आहे त्याच्याकडे न जाता किंवा सोशल मीडियावरती काय असतं त्याच्याकडे जास्त लक्ष न देता स्वतःचा डिसिजन हा स्वतः घ्यावा आणि आपली जी पॅशन आहे त्याप्रमाणे निवडावं. बाकीचे लोक काय करतात याच्याशी कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा पालकांना घेणं देणं नसलं पाहिजे. जसं 3 इडियट्स मध्ये बघितलं की तो जो फोटोग्राफर असतो त्याला जबरदस्तीने प्रेशर दिलेलं असतं की तू इंजिनियर हो. कारण का तो वर्मा जी क्या कहेंगे की तुम्हारा बेटा इंजिनियर नाही हुआ तो. तर असं आपल्याला कुठल्या वर्मा शर्मासाठी काय करायची गरज नाही. हे स्वतः आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला काय व्हायचंय. सर, विद्यार्थ्यांसाठी काही अंतिम सल्ला तुमच्याकडून? अंतिम सल्ला असाच असेल की योग्य डिसिजन घ्या. कारण का हाच डिसिजन तुमचं करिअर घडवणार आहे. नुसतं करिअर नाही तर तुमचं पूर्ण उर्वरित आयुष्य घडवणार आहे. कारण का जेव्हा आपण बीईला ऍडमिशन घेतो ते फक्त 4 वर्षाचं नाही. 4 वर्ष म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर नंतर ते मर्यादित राहत नाही. त्याच्यावर तुमचं पुढचं आयुष्य अवलंबून असतं. आणि साधारणतः 22व्या 23व्या वर्षी जर तुम्ही इंजिनियर झाला तर तुम्हाला कमीत कमी पुढचे 35 वर्ष मिळतात करिअर करण्यासाठी. त्यामुळे हा आपला आयुष्याचा प्रश्न असल्यामुळे कुठल्याही पद्धतीने चुकीचा डिसिजन घेऊ नका. आपली आवड सगळ्यात महत्वाची, नंतर मग बाकीच्या गोष्टी येतात. आणि मग त्याप्रमाणे जर समजा तुम्ही हे केलं तर आपल्याला एक उत्कृष्ट इंजिनियर आपल्याला पाहायला मिळतो. आणि असं म्हटलं जातं इंजिनियर्स आर द फ्युचर ऑफ द कंट्री. त्यामुळे फ्युचर हे चांगलं घडलं पाहिजे आणि हे फ्युचर चांगलं घडण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी चांगला विचार केला पाहिजे आणि त्याला पॅरेंट्सनी अतिशय व्यवस्थित सपोर्ट केला पाहिजे. आणि जर समजा तुम्हाला गरज पडली तर तुम्ही एखाद्या काउन्सिलरकडे जाऊन प्रॉपरली सल्ला त्याचा घेऊ शकतात. तोच काउन्सिलरचाच प्रश्न आहे पुढचा की काउन्सिलिंग का आवश्यक आहे? काउन्सिलिंग याच्याकरताच आवश्यक आहे की जे विद्यार्थी चुका करतात, जसं दुसऱ्यांच्या सल्ल्याप्रमाणे हे करतात. काउन्सिलर कसा असतो, एक पूर्णपणे तटस्थ माणूस असतो आणि तो तटस्थ असल्यामुळे तुम्हाला प्रॉपरली गाईड करतो की आजच्या घडीला कुठलं कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतली पाहिजे, कुठली ब्रँच तुम्ही घेतली पाहिजे. आणि काउन्सिलर जेव्हा मी मुलांचं काउन्सिलिंग करतो तेव्हा हे पाहतो पहिल्यांदा की तुम्हाला आवड कशात आहे आणि तुम्ही एक चांगले इंजिनियर होऊ शकाल की नाही, आणि त्याप्रमाणे तुम्हाला सल्ला देतो. आणि पर्टिक्युलरली ज्या लोकांना कमी मार्क आहेत अशा लोकांसाठी काउन्सिलिंग हे सगळ्यात महत्वाचं आणि उपयुक्त ठरू शकतं. आणि म्हणून आजच्या याच्यामध्ये किंवा आजच्या काळामध्ये काउन्सिलरचा रोल हा फार महत्वाचा ठरतो. कारण का तुम्हाला तो पूर्णपणे एक निस्वार्थीपणे एक गायडन्स देत असतो की कुठलं कॉलेज घ्यायला पाहिजे, कुठली ब्रँच घ्यायला पाहिजे. ऑफकोर्स हे तुमचा डिसिजन राहतो स्टुडंटचा, कुठली ब्रँच आणि कुठलं कॉलेज घ्यायचंय, पण तो तुम्हाला एक योग्य सल्ला देऊ शकतो, एक मार्ग दाखवू शकतो. तो मार्ग निवडायचा काय नाही हा स्टुडंटचा प्रश्न आहे, पण डेफिनेटली एक चांगला सल्ला तो देऊ शकतो. इंजिनिअरिंग मध्ये फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मध्ये मुलांना जास्तीत जास्त बॅकलॉग लागतात आणि थर्ड फोर्थ नंतर ते मॅनेज करतात. तर अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? मी माझ्या 26 वर्षाच्या करिअरमध्ये हे बघितलंय की बऱ्याच विद्यार्थ्यांना
अभ्यास करण्याचं टेक्निकच माहिती नसतं. आपल्या इथं दुर्दैवाने कुठलेही टीचर म्हणजे किंवा खूप कमी टीचर हे सांगतात, की अभ्यास कसा करायला पाहिजे आणि अभ्यास जर समजा तुम्ही व्यवस्थित केला, तर तुमच्या बेसिक कन्सेप्ट या चांगल्या होतात. जसं आपण मगाशी बघितलं, की असे बरेच विद्यार्थी त्यांची जेईची कुवत नसतानाही जेईला जातात. पण त्यांचा तिथं कॉन्फिडन्स लूज होतो आणि बऱ्याच जे जेईचे अभ्यास करतात लोक, ते स्टेट बोर्डकडे लक्ष न देता फक्त जेईचा अभ्यास करतात. त्यामुळे त्यांना ते शॉर्टकटची सवय झालेली असते आणि एक मुद्देसूद उत्तर कसं लिहायचं किंवा मोठे मोठे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे मॅथ्सचे, हे मुलांना माहितीच नसतं. त्यांच्या फॉर्म्युले लर्न करत नाही हल्ली. कारण गुगलवर सगळं अवेलेबल आहे. आम्ही फॉर्म्युले लर्न कशाला करायचे, अशी उत्तरं पण मी मुलांकडनं ऐकलेत. त्यामुळे अभ्यास करताना तुमच्या बेसिक कन्सेप्ट, तुमच्या बेसिक अभ्यासाची मेथड ही कशी आहे, ही फार महत्वाची आहे. हीच बऱ्याच विद्यार्थ्यांना नाहीये आणि म्हणून या लोकांना इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला खूप प्रॉब्लेम येतो. बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहायला जाता, की मुलांचे 5 पैकी 4 विषय राहतात किंवा 5ही विषय राहतात आणि मग हे विषय राहिल्यानंतर त्यांना ते मॅनेज करणं खूप जड जातं. आणि मग पुढे असं होतं, की सेकंड इयरला गेले, मग एकदम 12 विषय दिले, एकदम 14 दिले. हा त्यांच्या जे त्यांना एसजीपीए येतो त्यांना, त्याचा डेफिनेटली त्याच्यात परिणाम होतो आणि मग त्यांचं करिअर त्याच ठिकाणी बिघडतं. आणि म्हणून आता जे मुलं, आता आपला विषय आहे इंजिनिअरिंगची ऍडमिशन, पण मला एक सल्ला जे मुलं आता 11वीला आहेत किंवा 12वीला आहेत त्यांना द्यायचा आहे, की तुम्ही स्टेट बोर्डचा अभ्यास अतिशय व्यवस्थित करा. जर तुम्ही स्टेट बोर्डमध्ये परफेक्ट असाल, तर तुम्हाला इंजिनिअरिंगला कधीही प्रॉब्लेम येणार नाही. जर समजा तुम्हाला असं कोणी सांगत असेल, की तुम्ही जेईचा अभ्यास करा, तुम्हाला इंजिनिअरिंग सोपं जाईल, तर ते धादांड खोटं आहे. असं होत नाही. स्टेट बोर्डचा अभ्यास परफेक्ट असणं हे अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून मुलांचे विषय राहतात आणि मग ते मुलांना याची प्रॅक्टिस होता होता, की अभ्यास कसा करायचा, विषय कसे क्लिअर करायचे, हे 2 वर्ष निघून जातात आणि मग थर्ड इयर आणि फोर्थ इयरला मुलांचे विषय जनरली राहत नाही किंवा खूप कमी वेळा राहतात. असं म्हणणारे अनेक जण आहेत की इंजिनिअरिंगला स्कोप नाहीये. तर खरंच इंजिनियर जॉबलेस आहेत का, हा एक गैरसमज आहे फक्त? हा गैरसमज आहे. इंजिनिअरिंगला स्कोप नाही असं आपण म्हणू शकत नाही. जर समजा एखाद्या कंपनीला एखाद्या एक इंजिनियर नेमायचा आहे आणि त्याला 5 लाख रुपये समजा पगार द्यायचा आहे, तर तो अशा इंजिनियरला नेमेल का, की ज्याचे काय विषय राहिलेले आहेत किंवा ज्याला मार्कच नाही आहेत? नाही. तर नाही देणार. म्हणून इंजिनिअरिंगला स्कोप 100% आहे, पण त्याच इंजिनियरला स्कोप आहे ज्यांचा अकॅडमिक रेकॉर्ड हे चांगलं आहे. आणि आपल्या इथं नोकरी लागताना अकॅडमिक्स हे चेक केलं जातं, पर्टिक्युलरली पहिली नोकरी लागताना. तर जेव्हा पहिली नोकरी लागेल, तेव्हा तुम्ही तुमचे अकॅडमिक्स चांगले ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला दुसरी नोकरी लागेल, जेव्हा तुम्ही नोकरी बदलाल, त्या ठिकाणी हे बघितलं जातं, की तुम्ही पहिल्या नोकरीमध्ये काय करत होतात. त्या ठिकाणी अकॅडमिक्सचा एवढा विचार होत नाही आणि म्हणून तुमचा चांगलं अकॅडमिक रेकॉर्ड असणं हे गरजेचं आहे. इंजिनिअरिंगला जर समजा तुमची ब्रँच कॉम्प्युटर आहे, आयटी आहे, तर एसजीपी हा 9च्या आसपास असणं गरजेचं आहे किंवा कमीत कमी 8 तर हा असलाच पाहिजे. जर समजा हे तुम्ही मेंटेन केलं, तर अशा इंजिनियरला भरपूर स्कोप आहे. जर समजा कोणी म्हणत असेल की इंजिनिअरिंगला स्कोप नाही, तर ते 100% चुकीचं आहे. मग आजच्या काळात इंजिनिअरिंग मध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज किती आहेत? करिअर ऑपॉर्च्युनिटीज मीन्स बी आणि बीटेक झाले तुम्ही 12 म्हणजे 12वी नंतर 4 वर्षाचा कोर्स करून, तर तुम्ही इंडस्ट्रियल जॉब करू शकता किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. जसं मगाशी डिस्कस केलं त्याप्रमाणे भारतामध्ये एमई एमटेक करू शकता, एमबीए करू शकता, फॉरेनला जाऊन तुम्ही एमएस करू शकता किंवा बरेच लोक गव्हर्नमेंटच्या एक्झाम देतात, युपीएससी, एमपीएससी किंवा आयईएस नावाची एक्झाम आहे ती देऊ शकता. तर करिअर ऑपॉर्च्युनिटीला काहीच कमतरता नाहीये. हा प्रत्येकाची आवड आणि 4 वर्षांनी जेव्हा तुम्ही विचार कराल, की आता आपल्या 4 वर्षांनी काय होणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. त्याचा आत्ता विचार करण्याची गरज नक्कीच नाही. आणि सर, तुमचा काय अंतिम संदेश विद्यार्थ्यांसाठी? अंतिम संदेश हाच राहील, की जर समजा तुम्हाला चांगला एसजीपीए करायचा असेल, तर पहिल्यापासून अभ्यास करणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला कोणी हे सांगत असेल, की इंजिनिअरिंग खूप सोपं आहे, तर ते धादांत खोटं आहे. इंजिनिअरिंग हे सोपं निश्चित नाही. त्याला फार मेहनत लागते. त्याला फार बेसिक कन्सेप्ट लागतात. मी असे मुलं पाहिलेत,
की ज्यांना 12वीला 50% मार्क आहेत आणि ते सांगतात की इंजिनिअरिंग खूप सोपं आहे आम्हाला, काही लोक सांगतात म्हणून. मग असे लोक अभ्यास करत नाही, दुर्लक्ष करतात आणि नंतर ऍट द एंड ऑफ द इयर त्यांचे 10चे 10 विषय राहिलेले असतात. आणि अशा लोकांना निश्चितपणे जॉब मिळवताना प्रॉब्लेम येतो. मग तुम्ही काय करायला पाहिजे? आता प्रत्येकाला माहिती असतं की आपले बेसिक कन्सेप्ट कशा आहेत. तर ज्यांच्या बेसिक कन्सेप्ट चांगल्या नाहीयेत त्यांनी आत्तापासून अभ्यास करायला पाहिजे. मॅथमॅटिक्सचा, फिजिक्सचा, काही पार्ट केमिस्ट्रीचा. आणि खूप गोष्टी अवेलेबल आहेत. सोशल मीडिया म्हणजे युट्यूबवरती भरपूर व्हिडिओज असतात. ते तुम्ही बघा. किंवा तुमच्या शहरामध्ये एक चांगला इंजिनिअरिंगचा क्लास असेल तर एक चांगला इंजिनिअरिंगचा क्लास लावा. जेणेकरून तुमचा एसजीपीए चांगला येईल. आणि क्लास का लावणं गरजेचं आहे? कारण तिथे तुमची प्रॅक्टिस होते एक्स्ट्रा. आणि एक्स्ट्रा प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला मार्क हे मिळणारच आहेत. म्हणून आणि फक्त मला पास व्हायचंय हा एम ठेवून अजिबात अभ्यास करू नका. तेच. मला पहिलं यायचंय अशा याने अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला एसजीपीए तुमचा हा चांगला मेंटेन होईल. तर हा एक महत्वाचा सल्ला आहे की पहिल्यापासून अभ्यास करा आणि गरज पडल्यास इंजिनिअरिंगचा क्लास जरूर लावावा. इथे आपले सगळे प्रश्न संपलेले आहेत. तर सरांचा आपल्याला खूप मौल्यवान सल्ला मिळालेला आहे. तर तुमचे खूप खूप आभार. हा पॉडकास्ट मध्ये तुम्ही आलेत तुमचा वेळ काढून. जर समजा तुम्हाला कोणाला माझा पर्सनल गायडन्स हवा असेल तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती मला संपर्क साधावा. धन्यवाद. थँक्यू.